हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे एक रेसिपी, ती म्हणजे पनीर मशरूम बिर्याणी. चला तर मग कृती आणि साहित्य पाहू. बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आपण आता पाहूया. इथे मी 1 बाउल भरून मशरूम घेतला आहे, पाव किलो पनीर घेतले आहे, 3 मोठे कांदे स्लायसेसमध्ये चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो स्लायसेसमध्ये चिरून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या 3 ते 4, अर्धा लिंबू, 1 वाटी दही आणि काही खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी 1 मोठी वेलची, 3 ते 4 छोटी वेलची, 4 ते 5 लवंगा, मिरी, शहाजिरे आणि 1 तुकडा दालचिनीचा. इथे मी आल्या लसणाची आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे आणि यश स्पाइसेसचा बिर्याणी मसाला. सर्वप्रथम आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापत ठेवणार आहोत. आधी आपण तांदूळ जे आहेत ते शिजवून घेणार आहोत. पाण्यामध्ये 1 चमचा तूप आणि जे खडे मसाले घेतले होते ते घालणार आहोत. पाणी थोडं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण बासमती तांदूळ 3 वाटी मी इथे घेतला आहे. ही बिर्याणी मी 4 ते 5 माणसांसाठी बनवते, त्या अंदाजाने मी साहित्य सांगत आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे. इथे मी 2 चमचे मीठ घातलं आहे. आता आपण मशरूम आणि पनीर मॅरिनेट करून घेऊया. तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी मशरूम, पनीर घेतला आहे. त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे 1 चमचा, चवीपुरता मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला, त्यानंतर 4 चमचे मी इथे दही घालणार आहे आणि छान त्या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं आहे. जो मसाला आपण घेतलेला आहे तो सगळे पनीर आणि मशरूमला सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. छान एकजीव करून त्यावर कोथिंबीर घालून आणि कस्तुरी मेथी घालून त्यावर ते मॅरिनेशन करायला पनीर आपण ठेवून देणार आहोत. ते मॅरिनेट होतंय आणि तिकडे आपला भातही शिजतोय. तोपर्यंत आपण बरिस्तासाठी जो कांदा चिरला होता त्यातला निम्मा कांदा घालून बरिस्ता करून घेणार आहोत, म्हणजेच फ्राईड ऑनियन करून घेणार आहोत. तोपर्यंत इथे आपला तांदूळ पण आहे तो छान असा शिजलाय. पण पूर्णपणे त्याचा भात नाही करणार आहोत आपण, फक्त 80 ते 90% भात जो आहे तो शिजवून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही झाराच्या साहाय्याने त्याला काढू शकता किंवा मग पूर्ण चाळणीमध्ये चाळून भात तुम्ही घेऊ शकता आणि भाताला थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे आपला बरिस्ताही रेडी होतोय. आपला बरिस्ता रेडी झाला आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करणार आहोत. ग्रेव्हीसाठी एका कढईमध्ये तेल घेऊया. त्यामध्ये कढीपत्ता, कांदे चांगले ब्राऊन व्हायला आले तर आपण टोमॅटो घालूया. आता टोमॅटो घातल्यानंतर त्यावर थोडं झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं टोमॅटो मऊ होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर 2 ते 3 चमचे आलं लसणाची पेस्ट घालूया इथे. छान एकजीव करून परत आलं लसणाची पेस्ट शिजण्यासाठी आता परत आपण 1 मिनटं आपण
त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. कांदा टोमॅटो छान झाल्यानंतर जे आपण मिश्रण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता यावर घालणार आहोत. चवीपुरता मीठ आपण ऑलरेडी पनीरमध्ये मॅरिनेशनच्या वेळेस घातलं होतं म्हणून थोडं कमी घालायचं आहे. आता आपण यामध्ये यश स्पाइसेसचा बिर्याणी मसाला घालणार आहोत. या मसाल्याने खूप छान असं टेक्स्चर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. आता आपल्या मशरूम शिजण्यासाठी आपण इथे थोडे पाणी घालून घेणार आहोत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आता आपण पनीर आणि मशरूम छान शिजू देणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटानंतर अजून थोडी ग्रेव्ही जास्त वाटते तर 1-2 मिनिटं परत आपण ठेवणार आहोत. आता ग्रेव्ही छान तेलही सुटले आणि ग्रेव्ही छान झाली. आता आपण एक लेयर्स लावून घेणार आहोत बिर्याणीच्या. सगळ्यात आधी जी ग्रेव्ही बनवली आहे त्याची एक लेयर करूया. थोडीशी मी ग्रेव्ही जी आहे थोडी अगदी थिक न करता म्हणजे अशी सुक्की न बनवता थोडी ग्रेव्ही केली आहे, कारण की मग त्यामध्ये त्या बिर्याणीमध्ये छान असा ज्युसीपणा आणि एक छान टेस्ट वगैरे येते. सुक्की केली तर एवढा दम केल्यावर तो एवढा टेस्ट येत नाही. त्यावर मी आता राईसची एक लेयर लावणार आहे. परत एकदा ग्रेव्हीची लेयर. परत राईसची लेयर. ही बिर्याणी मी एक 4 ते 5 माणसांसाठी बनवत आहे. त्यानंतर जो बरिस्ता आपण फ्राय करून ठेवला होता फ्राईड ऑनियन तो घालूया. लेयर सर्वस्वी तुमच्यावर असतात की तुम्हाला काय काय ॲड करायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही लेयर लावू शकता. तुम्ही ते फ्राईड पटॅटोज घेऊ शकता, त्याची एक लेयर लावू शकता. मी इथे केसरच्या काड्या वरून घालते, पण तुम्ही असं न करता एका छोट्या वाटीमध्ये दुधात 4 ते 5 केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजवून ठेवा आणि त्यानंतर ते घाला. पण माझ्याकडे दूध संपलं होतं म्हणून मी डायरेक्ट केसरच्या काड्या घालत आहे. त्यावर बरिस्ता, भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना आणि कसुरी मेथी. आता गॅसवर एक तवा ठेवूया आणि त्यावर ते बिर्याणीचं भांडं आणि 2 चमचे छान असं भरपूर तूप घालून घेऊया. यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे, कारण की आपण दम करायला बिर्याणी ठेवली आहे. एक 10 मिनिटानंतर छान अशी आपली बिर्याणी रेडी झाली आहे. आता गरमागरम मस्त अशी सर्व करा. आणि
कोशिंबीर आणि पापड बरोबर त्याला सर्व करा. तयार आहे आपली पनीर मशरूम बिर्याणी. कशी वाटते? दिसायलाही छान आणि टेस्टलाही तितकीच छान आहे. मुलांची आवडती रेसिपी आहे. माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.